बोराडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय समितीचे सविस्तर निरीक्षण व डिजिटल अंगणवाडीचे लोकार्पण। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत बोराडी ग्रामपंचायतीने सर्वांच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी लक्षवेधी ठरत आहे। या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषद धुळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने बोराडी गावास भेट देऊन सविस्तर निरीक्षण केले। अभियानाच्या कालावधीत पूर्ण झालेली कामे, प्रलंबित कामांची स्थिती, दप्तर तपासणी तसेच भविष्यातील विकासात येणारे अडथळे व त्यावर उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे। या निरीक्षण दौऱ्यात समितीने गावातील वृक्षारोपण उपक्रम, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या, गोवर्धन प्रकल्प, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील मुख्य रस्ते व शेती पाणंद रस्ते, विहीर पुनर्भरण कामे, पाणी अडवा, पाणी जिरवा, बंधारे, बुद्ध विहार, धार्मिक स्थळे, अमरधाम, सार्वजनिक शौचालय, बोलक्या भिंती तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली। प्रत्येक ठिकाणी चाललेल्या कामांचा दर्जा, उपयुक्तता व देखभाल यांबाबत माहिती घेण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले। मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेप्रमाणे गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधून स्पर्धात्मक युगात बोराडीने उत्तुंग यश गाठावे अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या। याच प्रसंगी बोराडी गावातील डिजिटल अंगणवाडीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालशिक्षण अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित व गुणवत्तापूर्ण होण्यास चालना मिळाली आहे। अभियानाअंतर्गत गावातील शाळा व अंगणवाड्यांवर सौर पॅनल बसवण्यात आले असून त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला आहे। अंगणवाड्यांमध्ये डिजिटल बोर्ड, शैक्षणिक साहित्य, आधुनिक खेळणी तसेच बालकांच्या बौद्धिक विकासास पूरक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। एआय आधारित डिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांचे शिक्षण अधिक रंजक, सुलभ व परिणामकारक ठरणार असून त्यांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास अधिक प्रभावीपणे साधला जाणार आहे। नाशिक येथील सुप्रसिद्ध स्मार्ट ब्रेन चाइल्ड डेव्हलपमेंटचे संचालक अश्विन पाटील व गावाचे उपसरपंच राहुल रंधे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या डिजिटल अंगणवाडीमुळे बोराडी गावाने ग्रामीण शिक्षण व ग्रामविकासाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केलाय। या उपक्रमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची उद्दिष्टे प्रत्यक्ष कृतीतून या निरीक्षण समितीत अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख होते। सदस्य म्हणून गट विकास अधिकारी प्रदीप पवार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रकाश महाले, संजय पवार व भगवंत सोनवणे यांचा समावेश होता। तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमास धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामपातळीवर दर्जेदार व शाश्वत विकासाची दिशा निश्चित झाल्याचं ग्रामस्थांनी नमूद केले। या कार्यक्रमात सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विद्या रंधे, उर्मिला पावरा, नीता पवारा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंग पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंग कुवर, निलेश महाजन, सतीश पवार, शशांक रंधे यांचा सक्रिय सहभाग लाभला। तसेच या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, स्मार्ट ब्रेन चाइल्ड डेव्हलपमेंटचे संचालक अश्विन पाटील, गजू पाटील, अंबादास सगळे, गणेश भांबरे, चंद्रकांत बडगुजर, भूषण कुलकर्णी, मुकेश जाधव, उमेश पावरा, बादल बावरा, विजय पावरा तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आदिवासी भागातून डिजिटल युगातील क्रांतीला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामध्ये बोराडी येथील ग्रामपंचायत एने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून खऱ्या अर्थाने डिजिटल युगाला चालना दिली आहे। यामुळे बोराडी ग्रामपंचायतीचे काम अतिशय सुसंच व लोकांना आकर्षण करणारे असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने बोराडी गावास भेट देऊन सविस्तर निरीक्षण प्रसंगी बोलत होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.